नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA द्वितीय वर्ष अभ्यासपत्रिका 7वी आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेमधील कविता वाङ्मयाचा आपण आढावा घेत आहोत। या पूर्वीच्या व्हिडिओमधून केशवसूत पूर्व कविता, केशवसूतांची कविता, गोविंदाग्रज, रेव्हरंड टिळक, बालकवी आणि कवी विनायक यांच्या कवितेचा आढावा आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून घेतला होता। आज आपण केशवसूत समकालीन कवीमधले शेवटचे जे दोन कवी आहेत, कवी दत्त आणि कवी रेंदाळकर, तर या दोन कवींच्या कवितांचा विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, केशवसूत संप्रदायातील आणि केशवसूतांचे समकालीन असलेले जे कवी आहेत ते म्हणजे कवी दत्त, ज्यांचं नाव दत्तात्रेय कोंडो घाटे असा आहे, ज्यांचा जन्म 1875 ला झाला आणि त्यांचा मृत्यू 1899 ला झाला। म्हणजे अवघं उनपुरं 24 वर्षाचं आयुष्य या कवीला लाभलं। समकालीन जे कवी आहेत केशवसूत, गोविंदाग्रज, रेव्हरंड टिळक, बालकवी यांच्यामध्ये सर्वात वयानं लहान आणि सर्वात जास्त अंगलविद्या विभूषित कवी म्हणून कवी दत्ताकडे बघितलं जातं। सतार आणि पेटीवादन हे त्यांचे छंद होते। नाट्य, चित्र, संगीत या सर्वांचा समन्वय त्यांच्या कवितेमध्ये आढळतो। आत्माविष्कार, निसर्गप्रेम, प्रणय भावना आणि देशभक्ती हे चार त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये आहेत। तर त्यांच्या कवितेचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। बघा, सुरुवातीला त्यांनी ज्या कविता लिहिल्या तर त्या प्रेमकविता, ज्या प्रेमकवितेवर निराशावादी प्रेमाचा प्रभाव दिसतो। या कवितेमधून प्रेमनिष्ठा आणि काव्यनिष्ठा व्यक्त झालेली आहे। काही प्रेमकविता सुद्धा त्यांनी लिहिल्या। तशा त्यांनी निसर्ग कविताही लिहिलेल्या आहेत, ज्याच्यामधून निसर्गाचं सौंदर्य चित्रित करण्याचं काम या कवीने केलेलं आहे। मुग्ध कलिका, सख्या वसंत वाता, बाई लतिके या त्यांच्या महत्त्वाच्या निसर्ग कविता। या सर्व निसर्ग कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याच्यामध्ये अलंकारिक सौंदर्य मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे, पण भावनेचा अभाव या कवितांमधून दिसतो। विश्वामित्राची काठी नावाची एक कविता मात्र त्यांची निसर्ग कविता अतिशय चांगली आहे, जे निसर्ग गीत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। प्रेम कविता आणि निसर्ग कवितेबरोबरच कवी दत्तांनी काही राष्ट्रवादी विचाराच्या कविता लिहिल्या, ज्याच्यामध्ये श्री शिवछत्रपती, भगवा झेंडा या त्यांच्या महत्त्वाच्या राष्ट्रवादी कविता, ज्यामधून तत्कालीन महाराष्ट्राचं चित्रण त्यांनी कवितेमधून केलेलं आहे। याचबरोबर त्यांनी काही बालकविता लिहिल्या, ज्या बालकवितेमध्ये शहाणी बाहुली, मोत्या शिकरे अ आ ई, गडे तू बोलत का नाहीस या त्यांच्या प्रसिद्ध अशा बालकविता आहेत, ज्या कवितेमधून त्यांच्या या कवितेत प्रसन्नता आणि वात्सल्याचा आविष्कार झालेला दिसतो। निज निज माझ्या बाळा ही कविता त्यांची करुणोत्कट कविता आहे। तर अशा पद्धतीनं काही बालकविता, काही राष्ट्रवादी कविता, काही निसर्ग कविता आणि काही प्रेम कविता अशा वेगवेगळ्या कवितेच्या माध्यमातून अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला। पण या उन्यापुऱ्या 24 वर्षाच्या आयुष्यामध्ये केशवसूत समकालीन कवीमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणारे, स्वतःचं एक वेगळेपण सिद्ध करणारे कवी म्हणून कवी दत्ताकडे बघितलं जातं किंवा कवी दत्तात्रेय घाटे यांच्याकडे बघितलं जातं। त्यांच्याच बरोबर आणखी एक कवी या काळात काव्यलेखन करतात, ज्यांचं नाव आहे एकनाथ पांडुरंग रेंदाळकर, ज्यांचा कालखंड हा 1887 ला त्यांचा जन्म झाला आणि 1920 ला त्यांचा मृत्यू झाला। हे सुद्धा केशवसूतांचे समकालीन आहेत। केशवसूतांबरोबर काव्यलेखन त्यांनी केलेलं आहे। रेंदाळकरांचा संस्कृत वाङ्मयाचा गाढा अभ्यास होता। हिंगणे महिलाश्रम, जे कर्वेंची शिक्षण संस्था आहे, हिंगणे शिक्षण संस्था, त्या महिलाश्रमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। सांगलीला
शिक्षकाची नोकरी सुद्धा या कवीनं केलेली आहे. करमणूक नावाचं जे मासिक, प्रसिद्ध मासिक आहे, त्याचं संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर धर्मविचार आणि मनोरंजन या मासिकाचं उपसंपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. सामाजिक प्रश्नाबाबत हा कवी अतिशय प्रगतिशील अशी विचारसरणी व्यक्त करणारा कवी आहे आणि म्हणून त्यांच्या काही कवितांमधून सामाजिक प्रश्न आणि त्या संदर्भातली प्रगतिशील विचारसरणी कवितेत दिसून येते. केशवसुतांचा प्रभावही त्यांच्या सामाजिक कवितेवर दिसतो. जी रेंदाळकरांची सामाजिक कविता आहे तर ती अतिशय धाडसानं सामाजिक प्रश्न मांडताना दिसते. जे समाजामधले प्रश्न आहेत तर त्याबाबत त्यांनी अतिशय पुरोगामी असे विचार व्यक्त केलेले आहेत. प्रतिबंधित स्त्री वर्ग नावाची त्यांची एक कविता आहे. त्याचबरोबर योषित समूह कधी होईल बंधमुक्त या त्यांच्या कविता स्त्री मुक्तीचा संदेश देताना दिसतात. स्त्री ही या जोखडातून मुक्त झाली पाहिजे, तिला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशी भूमिका या कवितेतून ते मांडतात. शिंग नावाची कविता आहे. यापूर्वी रणशिंग नावाची कविता जशी लिहिली गेली होती, तुतारी नावाची कविता जशी लिहिली गेली होती, तशीच त्याच धर्तीवर शिंग नावाची कविता सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. ज्या शिंगाच्या गभीर नादानं, म्हणजे या शिंगाच्या गभीर नादे गेल्या बाष्कळ रूढी ध्वंसुनी, शूद्र थोर हा निरसुनी भेद, एकत्वाचा समतेचा नव मधुर भाव सर्वत्र भरे, असं त्या कवितेमध्ये ते म्हणतात की या शिंगाच्या जोरात मी शिंग वाजवणार आहे, ज्याच्यामुळं काय होणार आहे तर इथं ज्या बाष्कळ रूढी परंपरा आहेत त्या शिंगानं नष्ट केल्या जातील. म्हणजे शिंग वाजवून या बाष्कळ रूढी परंपराच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकण्याचं काम कवी करतो आणि इथला जो थोर आणि शूद्र भेद आहे तो इथला निघून जाईल आणि समतेचं राज्य निर्माण होईल असं या ठिकाणी ते मांडतात. एका कवितेमध्ये म्हणतात ते, धर्मनिष्ठ नावाची एक त्यांची खूप गाजलेली कविता, ज्यामध्ये ते म्हणतात, नो हे हिंदू ही जैन मी ना अथवा बौद्धिक सेवी तसा. मी हिंदूही नाही, जैनही नाही आणि बौद्धही नाही, मी कुठल्याही धर्माचा नाही. ख्रिस्ताचा चिरशिष्य तीन अथवा मुस्लिम धर्मानुयागी. म्हणजे मी ना हिंदू धर्माचा आहे, ना मुस्लिम धर्माचा आहे, ना ख्रिश्चन धर्माचा आहे, ना मी ख्रिस्ताचा माणूस आहे, ना इस्लाम धर्माचा आहे, मी बुद्धाचा सुद्धा सेवक नाही. सारेच धर्म ममते असती हे उच्च स्वरे सांगतो. सगळेच धर्म माझे आहेत, माझे धर्म म्हणून मला सगळे धर्म वाटतात, मी हे उच्च स्वरामध्ये सांगतो. अशी जी प्रगतिशील विचारसरणी ती त्यांच्या धर्मनिष्ठ मधून असेल किंवा शिंग नावाच्या कवितेमध्ये असेल किंवा प्रतिबंधित स्त्री वर्गमध्ये असेल तर ही दिसती. अशा काही त्यांनी सामाजिक कविता लिहिल्या ज्यामधून रूढी परंपरा नष्ट झाल्या पाहिजे आणि समाजातले सामाजिक प्रश्न अतिशय ज्याला आवेशानं, धाडसानं त्यांनी मांडलेले आहेत. पुरोगामी विचारसरणी मांडणारा हा कवी आहे. या कवीवर केशवसुताचा प्रभाव आहे, मी आधी म्हटलं होतं. तर त्या पद्धतीनं काही कविता आहेत ज्या की केशवसुताच्या प्रभावामुळं त्यांनी स्वतः केशवसुतावर लिहिलेल्या आहेत. केशवसुतांचा आणि त्यांच्या विचाराचा प्रभाव असल्यामुळं त्यांनी केशवसुतावरच 3 कविता लिहिल्या, ज्याच्यामधून केशवसुतांचं त्यांनी गुणवर्णन केलेलं आहे. एक आहे केशवसुत आणि म्हातारी. या कवितेमध्ये त्यांनी केशवसुताला कवी कुल राजा म्हटलं आहे. म्हणजे कवी कुळाचा राजा कोण असेल तर तो केशवसुत आहे असं केशवसुताबद्दल ते म्हणतात. सतकवी वंदन नावाच्या कवितेमध्ये केशवसुताचा उल्लेख त्यांनी कवी खगेंद्र अशा पद्धतीने केलेला आहे. तर केशवसुतास नावाच्या कवितेमध्ये ते असं म्हणतात, आहे साथ करावयास बसलो राहून मागे तुझ्या. मी तुला साथ करायला बसलेलो आहे, तुझ्या सोबत आहे, पण थोडासा तुझ्या मागे राहून या ठिकाणी मी तुला साथ करत आहे. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी ते केशवसुताबद्दल व्यक्त करतात. या 3 कवितेमधून केशवसुताचं मोठेपण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर काही समाज द्वेष करणाऱ्या, म्हणजे समाजामधल्या रूढी परंपराचा इतका राग यायचा या कवीला की समाजाचा उघड उघड द्वेष त्यांच्या कवितेमधून सापडतो. तो त्यांच्या कवितेचा महत्त्वाचा विशेष आहे. कवी आणि जग नावाच्या कवितेमध्ये त्यांनी कवीला श्रेष्ठ मानले आहे, तर समाजाला त्याच्याबद्दलचा द्वेष त्यांनी व्यक्त केलेला दिसून येतो. यथार्थ दर्पोक्ती कवितेमध्ये सुद्धा ते समाजाला उद्देशून म्हणतात की समाज बदलत नाही, तेव्हा त्यांना राग येतो आणि ते म्हणतात, जा जा येथून मुढा पळ भरीन राहा.
तू इथून निघून जा, इथं क्षणभर सुद्धा थांबू नको. तोंड दावी न माते रे तू ते बेंडकाला, तू बेंडकासारखा आहे, तुझ्याच विश्वात डबक्यात राहणार आहेस, तू काही आईला सुद्धा तुझ्या तोंड दाखवायच्या लायकीचा नाहीस, अशा पद्धतीनं ते समाजाला उद्देशून म्हणतात. मधुर मधुरची सांग कैसे कळावी, चुडा शुसा कवी हा चमकत भुवनी, धुक तू दुष्ट कोठे, तू दुष्ट आहेस आणि तुझी लायकी नाही. कवी मात्र या ठिकाणी सर्वत्र चमकत असतो, कारण तो सामाजिक प्रश्न मांडत असतो. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी, समाजद्वेषाची भूमिका आपल्या सामाजिक कवितेमधून मांडलेली आहे. याचबरोबर त्यांनी काही प्रेम कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत, ज्या प्रेम कवितेमध्ये एक कविता आहे बघा, माझी प्रीती नावाची, दुसरी आहे स्त्री प्रेम, तिसरी आहे कोरांटीची फुले, त्यानंतर बाभळीची फुले आणि गुलाबाचे फूल, दे माझी भगिनी मला, या त्यांच्या प्रेम कविता आहेत, ज्यामध्ये स्त्री प्रेमाबरोबरच बहिणीवरचं प्रेम सुद्धा आपल्याला दिसून येतं, जे की अतिशय निस्सीम प्रेमाची मांडणी त्यांनी आपल्या कवितेमधून केलेल्या आहेत. प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा त्यांनी केलेल्या आहेत. माझी प्रीती कवितेमध्ये ते म्हणतात, प्रीती मी करीतो तुझ्यावरी सदा प्रीत्यर्थची भामिनी, म्हणजे मी तुझ्यावर जी प्रीती करतो ती कशी आहे, तर सध्या प्रीत्यर्थ असलेली, आदरपूर्वक असलेलीच या ठिकाणी आहे. किंवा दे माझी भगिनी मला नावाच्या कवितेमध्ये ते म्हणतात, बंधू प्रेम भरे स्वकोमोल करी, वेढो मला सत्वरी, जी माझी बहीण आहे ती लवकर मला येऊन भेटो, त्या बहिणीच्या प्रेमाबद्दल ते आपली भावना व्यक्त करतात. तर अशा स्त्री प्रेमविषयक, बहिणीविषयाच्या प्रेमविषयक काही कविता सुद्धा या कवीनं आपल्या काव्यलेखनामध्ये लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आणखीन एक कवितेचा प्रकार त्यांनी लिहिलेला आहे, ते म्हणजे रूपांतरित कविता. जो 1800च्या नंतरचा कालखंड आहे, किंवा केशवसुतांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये काही रूपांतरित कविता लिहिल्या होत्या. कवी रेंदाळकरांनी सुद्धा काही रूपांतरित कविता आहेत, ज्यांच्या 2 रूपांतरित कविता अतिशय गाजलेल्या आहेत. एक आहे मधुसूदन दत्त नावाचे जे बंगाली कवी आहेत, तर त्यांच्या कवितेचं सूर्पनखा पत्रिका नावाचं त्यांनी रूपांतरण केलेलं आहे. सूर्पनखा पत्रिका नावाची कविता आहे, जे मधुसूदन दत्त नावाचे बंगाली कवी आहेत, तर त्यांची कविता आहे, तिचं भाषांतर मराठीमध्ये केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे टेनिसन नावाचा जो इंग्रजी कवी आहे, त्याची इनॉच ऑर्डन नावाची कविता आहे, तिचं रूपांतर सार्जे नावाच्या कवितेमध्ये केलं. कवितेचं नाव सार्जे असं आहे. ही कविता अतिशय गाजलेली आहे. तर अशी 2 कविता, रूपांतरित कविता किंवा भाषांतरित कविता आपण ज्याला म्हणतो, तर त्या खूप महत्त्वाच्या रेंदाळकरांच्या आहेत. आणि अजून एक महत्त्वाचा त्यांनी कवितेचा प्रकार हाताळला, तो म्हणजे खंडकाव्य. केशवसूत पूर्व काळामध्ये आपण 4 खंडकाव्याचा विचार केला होता, ज्याच्यामध्ये दैवसेनी असेल, इंदिरा असेल, त्याच्यानंतर कुसुमांजली नावाचं एक जे विनाकाव्य होतं ते आपण बघितलं होतं. तर हे जे खंडकाव्य होते, त्याच पद्धतीनं रेंदाळकरांनी सुद्धा काही खंडकाव्य लिहिली, ज्यांच्या खंडकाव्याची नावं बघा, मोहिनी नावाचं एक खंडकाव्य, यमुना गीत नावाचं खंडकाव्य लिहून यमुनेच्या परिसराचं वर्णन अतिशय सुंदर रीतीनं त्यांनी केलेलं आहे. शिर्क्यांची तारा आणि जाधवांची मंजुळा अशी 2 खंडकाव्य, ऐतिहासिक ज्याला म्हणतो, इतिहासावर आधारित खंडकाव्य सुद्धा त्यांनी लिहिलेले. तर अशी एकूण खंडकाव्य असतील, रूपांतरित कविता असेल, प्रेम कविता असेल, केशवसुतांवरच्या काही कविता असतील आणि सामाजिक कविता, तर या पद्धतीनं हे रेंदाळकरांचं काव्यविश्व आहे. केशवसूत संप्रदायातले, केशवसूताच्या समकालीन कवीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असलेले हे रेंदाळकर नावाचे कवी. तर या व्हिडिओमध्ये आपण कवी दत्त आणि कवी रेंदाळकर हे जे 2 कवी आहेत, जे केशवसूत समकालीन कवीमध्ये या कवींच्या कवितेचा अंतर्भाव होतो, तर त्यांचा थोडक्यामध्ये विचार आपण केलेला आहे. तर या ठिकाणी आपलं जे काव्य वाङ्मयाचे स्वरूप विशेष नावाचं प्रकरण आहे, तर ते संपतं. या प्रकरणामध्ये आजपर्यंत आपण केशवसूत पूर्वकालीन कविता, केशवसूत पूर्वकालामधली जी काही खंडकाव्य आणि विनाकाव्य आहेत, 4 ग्रंथाचा आपण एका व्हिडिओमध्ये अभ्यास केला होता. त्यानंतर दुसरा मुद्दा बघितला होता, तो म्हणजे केशवसूत समकालीन कवी, ज्याच्यामध्ये केशवसूताची कविता हा स्वतंत्र एक व्हिडिओ बनवला होता. गोविंदाग्रजांची प्रेम कविता आणि इतर कविता हा एक व्हिडिओ आपण बघितला. रेवरंड टिळकांची कविता
याच्यावरही एक व्हिडिओ तयार केला होता आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बालकवी आणि कवी विनायक या दोघांचा विचार एका व्हिडिओच्या माध्यमातून केला. आज आपण कवी दत्त आणि कवी रेंदाळकर या दोन कवींचा आढावा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे 1800 ते 1920 या कालखंडातील काव्यवाङ्मय आणि त्या काव्यवाङ्मयामधले कवी, त्यांच्या कवितेचा आढावा या ठिकाणी आपला झालेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये जो अभ्यासक्रमामध्ये असलेला दुसरा साहित्याचा प्रकार आहे तो घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.